मित्रांनो, आज माझ्याकडे जो 2 कुत्र्यांचे पिल्ले होते त्याच्यामधला एक कुत्र्याचं पिल्लू काही गोष्टीमुळं किंवा काही कुत्र्यांमुळं दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि त्याची अंतिम विधी करताना मला असं वाटत होतं की माझ्या फॅमिलीमधला कोणीतरी एक सदस्य कमी झालेला. मला खूपच दुःख वाटतं या गोष्टीचं की ज्या पिल्लांना मी एवढ्या लांबून घेऊन आलो त्यांना तिथं कुणीच नव्हतं. सनराईजपाशी असेच पडलेले होते ते. त्याच्यानंतर आणल्यानंतर मी त्यांना 2 महिने मी सांभाळलं आणि त्याच्यानंतर एक कुत्र्याचं पिल्लू आपलं ऑफ झालं. पण काय करता मित्रांनो, अशा घटना झाल्यावर खूपच वाईट वाटतं. ज्याला आपण जीवाच्या पलीकडे सांभाळलं आणि अचानक दुर्दैवामुळे त्याचा मृत्यू झाला. याच्यात ना माझी चूक आहे ना त्याची चूक आहे, पण खूप वाईट वाटतं राव. आज मला त्याची अंतिम विधी करावं लागायला लागली. मी या हिशोबाने घेऊन आलो त्यांना की माझ्या घरचे सगळ्यात मोठे अंगरक्षक म्हणून यांना इथं घरी आणलं होतं. आता दोन्हीमधला फक्त एकच उरला, तो म्हणजे आपला मोगऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. याच्या अगोदर बी तुम्ही खूप व्हिडिओ पाहिले असतील माझ्या चॅनलला, जे की मी त्यांच्याच नावाने सुरू केलेलं होतं, त्यांच्यासाठी सुरू केलेलं होतं. आणि तशी तर मला तर खूपच पशुपक्ष्यांची खूपच आवड आहे. पशु पक्षी प्राणी, आणि मी कॅट लवर तर आहेच पण डॉग लवरसुद्धा आहे. मला खूप दुःख वाटतं की याची मी ज्या वेळेला अंतिम विधी करीत होतो तर तसं शेतकऱ्याचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणलं आणि अंगरक्षक म्हणलं तर कुत्राच येतो. आणि खूप वर्षापूर्वी माझ्याकडं एक डॉगी होता, त्याचं नावसुद्धा मोगऱ्याच होतं. त्याला मी बरेच वर्षे माझ्यासोबत होता. तो असाच त्याचा बी मृत्यू दुर्दैवाने झाला. पण आज हा जो त्याचा भाऊ आहे